अंजली दमानिया यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे। तर अंतरवाली सराठी येथे जाऊन दमानिया यांनी जरांगे यांची भेट घेतली। यावेळी दमानिया यांनी जरांगे यांच्या तब्येतीची देखील चौकशी केली। तसेच जरांगे यांच्या आतापर्यंतच्या आंदोलनाबाबत त्यांनी चर्चा केली आहे। या भेटीत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील उपस्थित होते। यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत देखील तिघांमध्ये चर्चा झाली आहे। नागपूरमध्ये डेकोरेशनचा गोडाऊन फोडून डेकोरेशनचे साहित्य चोरी करणारे आरोपीला मानकापूर पोलिसांनी अटक केली आहे। या घटनेमध्ये नागपुरातील झिंगाबाई टाकळी या भागातील फिर्यादी नितीन मिश्रा यांचे डेकोरेशन गोडाऊनमधून डेकोरेशन साहित्य चोरी झाल्याची तक्रार पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला। राजू शाहूला चोरीचे साहित्य विकत घेतल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। यासोबतच 1,70,000 रुपयांचा मुद्देमाल देखील पोलिसांनी हस्तगत केलाय। दिनांक 30 मार्च रोजी फिर्यादी नितीन मिश्रा यांनी फिर्याद दिलेली आहे मानकापूर पोलीस ठाण्याला। त्यांच्या गोडाऊनमधून त्यांचं जे डेकोरेशनचं साहित्य होतं ते पत्र्याचं त्यांचं शेड उचकटून, पत्र्याचं गोडाऊन होतं ते उचकटून त्याच्यामधून काही डेकोरेशनचं साहित्य, त्याच्यामध्ये काही प्लेट्स होत्या, त्याच्यामध्ये कोणी होती, जॉइंटर होते, ते काही अज्ञात चोरांनी चोरले होते। त्याबाबत फिर्याद दिली होती, ती दाखल करून घेतली। ह्या गुन्ह्याबाबत माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल साहेब, सहपोलीस आयुक्त माननीय निसार तांबोळी सर, तसेच ॲडिशनल सीपी माननीय शेवाळे साहेब यांच्या निर्देशाप्रमाणे माननीय झोन 2 मदने सर, झोन 2 DCP मदने साहेब, तसेच ACP मेश्राम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मानकापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करून त्यांच्याकडून काही मुद्देमाल जप्त केलेले आहे। याच्यामध्ये 2 आरोपी अटक केलेले आहेत, गौरव पांडे व राजू शाहू। राजू शाहू हा एक रिसिव्हर आहे, चोरीचा माल घेतलेला आरोपी आहे, त्यालाही अटक केली। एक चोरणारा आरोपी शिवम त्रिपाठी हा पाहिजे आहे, तो फरार झालेला आहे, त्याचा शोध आमचे पोलीस घेत आहेत। त्यांच्याकडून एकूण रिकव्हरी आहे 1,73,500 रुपयाची रिकव्हरी झालेली आहे। अजून काही रिकव्हरी होणे बाकी आहे। भुसावळ तालुक्याच्या तापमानाचा पारा सध्या 38°C पार गेलाय। त्यामुळे उकाड्याने हैराण झालेले नागरिक आता ढगाच्या कडकडाटात अचानक पावसाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून एकीकडे सुटका मिळाली असली तरी शेतकऱ्यांच्या पिकाला धोका निर्माण झालाय। छत्रपती संभाजीनगर मध्ये भवन तालुका सिल्लोड परिसरात आता जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे। राज्य सरकारने पीक विमा संदर्भात घेतलेला अन्यायकारक शासन निर्णय तात्काळ स्थगिती करावा, असे न केल्यास शेतकरी कृती समितीच्या वतीनं तिरडी आंदोलन करण्यात येईल, असं निवेदन शेतकरी कृती समितीचे महेशभाई गुजर व शेतकऱ्यांच्या वतीनं देण्यात आले। आज तहसील कार्यालयावर शेतकरी कृती समितीच्या वतीने राज्य सरकारने ज्या पीक विम्याच्या बाबतीमध्ये जी भूमिका घेतलेली आहे त्या अनुषंगाने शेतकऱ्यांचा रोष दाखवण्यासाठी आम्ही तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो असताना तहसील प्रशासनाचे नायब तहसीलदार मोरे यांनी आमचं निवेदन स्वीकारले आणि या निवेदनामध्ये निवडणुकीपूर्वी त्यांनी 1 रुपयामध्ये पीक विमा देण्याचं शेतकऱ्यांना ठरवलं होतं आणि तोच निर्णय आता जवळपास रद्द करण्याच्या भूमिकेमध्ये राज्य सरकार दिसत आहे। कारण राज्य सरकारला केंद्र सरकारने काही अधिकार दिलेले आहे की जे पीक विम्याचे निष्कर्ष आहेत ते बदलण्याचा, आणि त्या अनुषंगाने राज्य सरकारने शासन निर्णय केल्यामुळे आता यापुढे शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल की नाही मिळेल याची शाश्वती दिसून येत नाही। कारण पूर्वी शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या आधारावर पीक विमा मिळत होता, त्यानंतर प्रतिकूल परिस्थितीच्या आधारावर पीक विमा मिळत होता, त्यानंतर काढणी पश्चात झालेल्या नुकसानीच्या आधारावर पीक विमा मिळत होता। परंतु राज्य सरकारने आता एक तुगलकी निर्णय जाहीर केला। आता फक्त पीक कापणी प्रयोगाच्या आधारावरच पीक विमा इथून पुढे मिळणार आहे। त्यामुळे
जे गरीब आपले शेतकरी होते, ज्यांच्याकडे पीक विमा भरायचे 500 रुपये 1000 रुपये नसायचे, अशा परिस्थितीमध्ये पीक विमा मिळायची शाश्वती येत होती. परंतु या शासन निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता यापुढे फक्त पीक कापणीच्या आधारावर काहीतरी रक्कम मिळेल अशी अपेक्षा निर्माण झाली. त्यामुळे हा गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा रोष या ठिकाणी आम्ही शासनाला दाखवत आहोत आणि शासनाला या माध्यमातून विनंती करत आहोत की यांनी हा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा आणि जुना जो होता निर्णय, जसं की नैसर्गिक आपत्ती, स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस आपल्याला 25% अग्रिम रक्कम पहिलेच मिळत होती, ती शेतकऱ्यांना मिळावी अशी आमची या निवेदनाच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज यवतमाळ येथे आहेत, परंतु त्यापूर्वी संविधान चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर, कर्जमाफीच्या प्रश्नांवरती आंदोलन करण्यात आली. त्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी करा, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं देण्यात आलाय. यावेळी शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. महायुती सरकारनं वचनपूर्ती करावी यासाठी आम्ही सगळेजण आज इथे जमलेलो आहोत. यांनी विधानसभेच्या निवडणुकांनंतर आमचं सरकार जर बसलं तर शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी देऊ असं आपल्याला सांगितलं होतं. सोबतच लाडक्या बहिणीला 2100 रुपये देऊन सांगितलं होतं. परंतु अजूनपर्यंत या सरकारनं शेतकऱ्याची कर्जमाफी केलेली नाहीये आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही सगळेजण आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सगळे पदाधिकारी या सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही इथं थांबलेलो आहोत. आमचे मुख्यमंत्री असताना आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी एका शब्दात या महाराष्ट्र राज्याच्या सर्व शेतकऱ्याची माफी केली होती आणि त्याच धर्तीवर आज या महायुती सरकारनं शेतकऱ्याची कर्जमाफी करावं. जर ती केली नाही तर आगामी काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्यापेक्षा उग्र आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात केल्याशिवाय राहणार नाही. मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांच्या टिमकी येथील निवासस्थानाहून परमात्मा एक सेवक मंडळाच्या विविध गटांच्या वतीनं शोभायात्रा काढण्यात आली. नागपूर शहरातील टिमकी परिसरातून काढण्यात आलेल्या या शोभायात्रेत विदर्भातील नागरिक मोठ्या प्रमाणावरती सहभागी झाले. अनेक ठिकाणी प्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं. प्रवीण उराडे, मी परमपूज्य परमात्मा मंडळाचे कोषाध्यक्ष. हे रॅली बाबाच्या निवासस्थान टिमकी मधलं सेंटरवरून टेलिफोन एक्सचेंज चौक ते डायरेक्ट वर्धमान नगर आणि भवनामध्ये याचे समापन होईल. आणि ह्या रॅलीमध्ये पूर्ण महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि भरपूर ठिकाणून सेवकगण इथे आलेले आहे. बाबांनी जे कार्य केलं, अंधश्रद्धा, दारू व्यसन, जे वाईट व्यसन जे सेवकांपासून मुक्त केलं, त्यामुळे आज सेवक बाबांचे ऋणी आहे आणि त्यामुळे आज हे बाबांच्या जयंतीनिमित्त पुन्हा रस्त्यावर आलेले आहे. गेल्या 2 दिवसांपासून नागपुरात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नागपूरच्या कळमना एपीएमसी मध्ये धान्य भिजले. धान्य ठेवण्यासाठी कळमन्याच्या जवाहरलाल नेहरू मार्केट यार्डात शेड बनवण्यात आलेत, पण गेल्या 25-30 वर्षांमध्ये या शेडमध्ये कुठलीही वाढ झाली नाही. त्यामुळे शेतमालाची आवक वाढल्यामुळे हे शेड आता कमी पडतंय. उघड्यावर ठेवलेले गहू, धान्य शेकडो पोते भिजले आहेत. शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं हे धान्य होतं. गेल्या अनेक वर्षांपासून कळमना यार्डमध्ये शेड वाढवण्यात यांची मागणी करण्यात आली होती, पण एपीएमसीच्या वतीनं शेड काही वाढवलं गेलं नाही. कोल्हापूर पाटबंधारे विभाग दक्षिण कार्यालय गडहिंग्लज येथे स्थलांतरित करण्याची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीसाठी पाटबंधारे विभाग कार्यालयाला शिवसेना उभाटा गटाच्या वतीनं घोषणाबाजी करत घेराव घालण्यात आला. आज शिवसेनेच्या वतीनं आम्ही कोल्हापूर पाटबंधारे विभागाला एक निवेदन दिलेलं आहे. साधारणतः 60 ते 70 हजार हेक्टर एवढं क्षेत्र सिंचनाखाली असेल तर ते एका वेगळ्या विभागाकडे द्यावं असं एक मार्गदर्शक तत्व आहे. जवळपास जिल्ह्यामधलं 4.5 लाख हेक्टर क्षेत्र हे सिंचनाखाली असतेवेळी कोल्हापूरचा दक्षिण आणि उत्तर असे 2 विभाग तयार केलेत. दक्षिणमध्ये चंदगड, आजरा, गडिंग्लज, भुदरगड आणि कागलचा काही भाग येतो, पण दक्षिणचं अजूनही ऑफिस हे कोल्हापूरमध्येच आहे. चंदगडचा, आजऱ्याचा शेतकरी 100 किलोमीटर आल्यानंतर तिथले अधिकारी भेटत नाहीत. तिथल्या एखाद्या अधिकाऱ्याला विचारलं तर कोल्हापूरला मीटिंग आहे, अशा पद्धतीची उत्तरं मिळतात. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान टाळावं
म्हणून आम्ही अशी मागणी केली सरकारकडे की दक्षिणचं जे कार्यालय असेल ते गडिंग्लज मध्ये व्हावं. तिथं सुरुवातीपासून 2 ते 2.5 एकर जागा आहे, पण या अधिकाऱ्यांना तिथे यायचं नाही, त्यांचे भत्ते मिळत आहेत म्हणून ते इथं थांबतायत. आम्ही त्यांना निवेदन देतेवेळी सूचना केली की जर याच्यावरती योग्य ती कारवाई झाली नाही तर शिवसेनेच्या वतीनं शिवसेना स्टाईलनं उत्तर दिलं जाईल. आम्ही कोल्हापूरच्या दक्षिण विभागचं कार्यालय आहे त्याला कुलप लावू अशा पद्धतीची भूमिका ही शिवसेनेच्या वतीनं आम्ही मांडलेली आहे. हवामान विभागाच्या वतीनं आज संपूर्ण महाराष्ट्राला मुसळधार ते हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आलाय. गोंदिया जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज दुपारच्या सुमारास गोंदिया जिल्ह्यात काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. नाशिकमध्ये सिद्धेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली प्रदूषण नियंत्रण महामंडळाची आढावा बैठक पार पडली. मंडळाने काही प्रोग्रेस नाही संदर्भात आपण बघा, ते तर राज्य शासनाच्या स्तरावर ऑलरेडी त्यांची बैठक, त्यांची स्ट्रॅटेजी सुरू आहे. आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेटिव्ह आहोत. त्या अनुषंगाने जेव्हा तो फायनल आराखडा जेव्हा तयार होईल, मी वाटतं त्याच्यावर नंतर मी त्याच्यावर संभाषण करू शकेन. या स्तरावर ज्या प्रायमरी गोष्टी आहेत, आपल्याला माहिती आहे महाकुंभमध्ये आपण पाण्यामध्ये स्नान करतो, नदीमध्ये स्नान करतो, म्हणून ते बेसिक आहे. आम्हाला नदी कशी लवकरात लवकर स्वच्छ करता येईल ह्या अनुषंगाने आम्ही काम करतो. महापालिका जे सांडपाणी सोडते नदीमध्ये, तर त्यावर काय सोडते म्हटलं की आढावा ऐकून घेता, परंतु वर्षानुवर्ष हेच चालू आहे. इमिजिएट इफेक्ट काही होणार आहे का? विथ इमिजिएट इफेक्ट एकच मिनिटं फक्त. विषय असा आहे, वर्षानुवर्ष बातम्या होत आहेत, वर्षानुवर्ष महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हे स्पॉट माहिती आहे. तुम्ही आता जाताना जरी स्पॉट बघितलं, तुम्हाला रस्त्यात 10 स्पॉट आम्ही दाखवू शकतो. ही परिस्थिती सगळी उघड असताना मग ही लपवाछपी का? लपवाछपीचा विषय नाही. म्हणून एक विषय महत्वाचा मी सुरुवातीला थोडं मॅडमनी त्याचा उल्लेख केला DPRचा, आणि त्याला आम्ही म्हणतो शॉर्ट टर्म अरेंजमेंट किंवा स्टॉप गॅप अरेंजमेंट. आता काय आहे ना, जसं आपल्याला कुठे कुठे इन-सिटू STP करायचे, कुठे सगळं माहित आहे, तर त्याच्यात म्हणजे आपण असं नाही सांगू शकत की खरं की खोटं, पण जे स्थिती आहे ते सर्वांना माहित आहे. त्या इम्प्रूव्हमेंटसाठीच आता एवढी प्लॅनिंग केलेली आहे, आपले काम सुरू होत आहे. तर आता आपण काम होऊ देऊ, त्यानंतर जर तुमची काही हे राहिली तर आपण बघू. मॅडम, तुम्ही महापालिकेचा विषय आपण काढू. आम्हाला प्रदूषण नियंत्रण मंडळ काय काम करतं नाशिकमध्ये? प्रदूषण नियंत्रण मंडळ इंडस्ट्रीमधून एवढे सगळे ज्येष्ठ पत्रकार इथे बसले. ह्याच्या अगोदर अशी कुठली संलग्न बैठक झालेली का? म्हणून तर तुम्हाला एवढे प्रश्न आहे. म्हणजे पालिका आणि बोर्ड हे एकत्र कधी एका टेबलवर बसून प्लॅटफॉर्म बसून कधी चर्चा केलेली का? तुम्ही समजून नाही सर. हो, इथे कधीच नाही. तुम्ही पहिले समजून घ्या. ही सुरुवात आहे. मला पूर्ण करू बघा. ही सुरुवात आहे, ही माझी फर्स्ट आणि लास्ट नाही आहे. रेग्युलर आमचं रिव्ह्यू होत राहील. तर त्याच्यामध्ये कुठे आढळलं तर काही गोष्टी नियमाप्रमाणे किंवा प्लॅन प्रमाणे होत नाही, तर आम्हाला कानउघडणी सुद्धा करता येते, आम्हाला दंड मारता सुद्धा येतं. बघा, अगोदर जे प्रेमाने करता येईल ते प्रेमाने करू. सर, आता तुम्ही किती वर्ष अध्यक्ष असणार आहे ते नक्कीच मार्गी लागतील. जसं मॅडमनी आताच तुम्हाला सांगितलं की आपण महत्वाचे 4 मुद्द्यांवर आज ही चर्चा झाली. सर्वप्रथम जो घनकचराचा विषय आहे, तर एक चांगला मॉडेल इथे बघायला मिळाला. त्याच्यातून एक उल्लेखून जे ते नवीन इनिशिएटिव्ह सुरू करतायत ते एक जे आहे काट, म्हणजे ती हातगाडी असते, म्हणजे प्रत्येक स्लम पॉकेटमध्ये घनकचरा कसा कलेक्ट करायचा. तर त्या अनुषंगाने त्यांचे काही चांगल्या आयडियाज आहेत, त्याची सुद्धा अंमलबजावणी ते लवकर करणार आहेत. त्याचबरोबर त्यांचा जो एक लेगेसी वेस्टचा जो विषय आहे, लेगेसी वेस्ट तसा काहीच नाहीये त्यांच्याकडे, ऑलरेडी बायोमायनिंग झालेलं आहे. म्हणजे तेही चांगला उपक्रम आहे की त्यांच्याकडे लेगेसी वेस्टच नाही, म्हणजे जो काही घनकचरा जमा होतो तो पूर्णतः सगळा ट्रीट होतोय. ती एक चांगली उपाधी आहे. पण नक्कीच लेगेसी वेस्ट ही जमीन आहे, ती जमीन आपण फक्त कचरा डंप करून ठेवायची, कव्हर करायची आणि ती जमीन ती नापीक करायची का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह पूर्ण महाराष्ट्रभर आहे. तर त्याच्यासाठी बायोमायनिंगसाठी जे काय त्यांना मदत करता येईल ती नक्कीच बोर्डामार्फत आम्ही ती मदत त्यांना करू. दुसरा महत्त्वाचा विषय होता तो एअर क्वालिटी संदर्भात. तर एनकॅपच्या अंतर्गत ज्या काय त्यांनी प्रपोजल आहे त्याच्यासाठी जे काही फंड्स लागतात, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आज मला वाटतं 3 वर्ष झाली आपली महापालिका अजून बसली नाहीये, म्हणजे निवडणूक झाली नाही म्हणून ते एनकॅपचे फंड यूज करता येत नाही. पण त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सूचना केल्या की जर फंड्सची एनकॅपच्या संदर्भात काही इनिशिएटिव्ह करण्यासाठी जर कुठे तुम्हाला फंडची गरज लागली
तर आमच्याशी संपर्क साधा, आम्ही तुम्हाला ते फंड उपलब्ध करून देऊ किंवा मग आम्ही ते सुद्धा इनिशिएटिव्ह तुमच्यासाठी करण्यासाठी तयार आहोत. आपल्याकडे ऑलरेडी डस्ट क्लिनिंगचे व्हेकल्स आहेत, डीप क्लीन ड्राईव्ह मला वाटतं रेग्युलर सुरू असतो. त्या अनुषंगाने ऑलरेडी बोर्डाने 20 व्हेकल्स प्रोक्युअर केलेले आहेत. तर आम्हाला आपल्याकडून म्हणून प्रस्ताव आला तर नक्की त्यातल्या सुद्धा आम्ही व्हेकल्स तुम्हाला अरेंज करून देऊ. त्याचबरोबर दुसरा एक तिसरा जो महत्त्वाचा अजून एक विषय होता तो होता सिंगल यूज प्लास्टिकचा. तर बऱ्यापैकी इथे सिंगल यूज प्लास्टिकचं जे अवेअरनेस प्रोग्राम आहे हे सुरूच आहे. पण प्रत्येक वेळेला मी सगळ्यांना तेच आवाहन करतो की म्हणजे माझ्या मीडिया बांधवांना सुद्धा तेच आवाहन करतो की आपण आपली सुद्धा गरज आम्हाला त्याच्यामध्ये लागते. कुठली गोष्ट अलाउड आहे कुठली गोष्ट नाही अलाउड आहे हे जोपर्यंत जनतेला कळत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर 100% मात करू शकणार नाही. आणि त्याच अनुषंगाने मी विद्यार्थ्यांवर वारंवार तेच सांगू इच्छितो की आपण स्वतःपासून कधी सुरुवात करणार. आज जर आपण बघितलं की आपले आजी आजोबा आपले जे वयस्कर आहेत ते अजूनही कापडी पिशव्या घेऊन भाजी घ्यायला जातात. पण आज आपण एवढे लेझी झालो आहोत माझ्यासकट की आपण आपली सोय कुठे बघतो की समोरचा पिशवी देतोय ना म्हणून आपण घेतोय. पण ते न करता आपण स्वतःपासून सुरुवात करायची आणि त्याच्यासाठी मीडियाचा त्याच्यामध्ये फार मोठा सहभाग असतो. अवेअरनेस करण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी आमच्या स्तरावर पालिकेच्या स्तरावर ते करतातच, पण मीडिया सुद्धा त्याच्यामध्ये आमची त्यांना साथ लागते, आम्हाला त्यांची साथ लागते. वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराला सुरुवात झाली आहे. नवी मुंबईच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात त्यांचा जनता दरबार भरलाय. तर तिसऱ्यांदा हा जनता दरबार भरवला गेलाय. मराठी भाषेसाठी मनसे आता आक्रमक झाली आहे. जुवीनगर मधील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेला मनसे शिष्टमंडळानं भेट दिली आहे. तर बँकेमधील ट्रान्झॅक्शनच्या पावत्या आहेत त्या इंग्रजी तसेच हिंदीमध्ये आहेत. त्या संदर्भात बँकेचे अधिकारी यांना विचारपूस करण्यात आली. तर बँकेच्या अधिकाऱ्यांना उजळणीचे पुस्तक देखील गिफ्ट देण्यात आलंय. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये सर्व बँकांचे व्यवहार हे इंग्रजी आणि हिंदी बरोबर मराठीत सुद्धा झाले पाहिजे याचा आग्रह धरला होता. आणि त्या संदर्भात महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये महाराष्ट्र सैनिकांकडून सर्व बँकांना शांततेच्या मार्गाचं निवेदन देण्याचे आम्ही सुरू केलेलं आहे. त्याच पद्धतीने नवी मुंबई मनसेने सुद्धा आज जुईनगर इथल्या SBI ब्रांचमध्ये आज इथले जे काही ब्रांच मॅनेजर आहेत जे प्रामुख्याने मराठी आहेत, आम्हाला त्याचा अभिमान आहे, त्यांना आज निवेदन दिलंय. दुर्दैव असं की इथे सुद्धा असणाऱ्या SBI ही एक सरकारी बँक आहे, तरी सुद्धा इथले व्यवहार आपण पाहताय सगळे अर्ज असतील, नवीन अकाउंट काढण्यापासून ते चेक पर्यंत हे सगळे जे अर्ज आहेत ते फक्त हिंदी आणि इंग्रजीत आहे. आज आम्ही त्यांना निवेदन दिलंय, आठवड्याभराची मुदत दिली, सोबतच उजळणीचं पुस्तक दिलेलं आहे. आपल्या प्राथमिक शिक्षणाचा पहिला टप्पा असताना आपल्याला हे उजळणीचं पुस्तक होतं ज्याच्यामध्ये मराठी आकडेवारी आहे, ज्याच्यामध्ये क ख ग घ ज्ञ पर्यंतच्या गोष्टी आहेत, बीजगणित आहे, गणित आहे, याची आठवण आज आम्ही दिलेली आहे. दुर्दैव आहे की आतमध्ये प्रवेश केल्यानंतरचे सगळे बोर्ड हे फक्त इंग्रजी किंवा हिंदी भाषेत आहे. आम्ही विनंती केली आहे, जर या विनंतीला मान नाही दिला तर आठवड्याभरानंतर मनसे स्टाईल नक्की इथे या ब्रांचमध्ये आंदोलन होईल. आपण ब्रांच मॅनेजर सोबत चर्चा देखील केलेली आहे, काय त्यांना काय संदेश वगैरे काय दिलाय? ब्रांच मॅनेजरांनी उत्तर दिलंय की आमच्या हेड ऑफिसमधून या गोष्टी आलेल्या नाहीयेत. तर आम्ही त्यांना तेही सांगितलेलं आहे की आता आपण ताबडतोब पत्रव्यवहार करा, त्या पत्रव्यवहार केल्यानंतर त्याची प्रत आम्हाला एक द्या. आम्ही सुद्धा SBIचं जे बेलापूरचं हेड ऑफिस आहे तिथे सुद्धा काही दिवसांमध्ये जाणार आहोत आणि त्यांना या गोष्टीची आठवण करून देणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे आज श्रींच्या गाभाऱ्यात विलायती काजूची आरास करण्यात आली. गणपतीपुळेत श्रींच्या चरणी दररोज वेगवेगळी आरास करण्यात येते. कधी आंब्याची तर कधी वेगवेगळ्या फुलांची आरास या ठिकाणी करण्यात येत असते. आज करण्यात आलेली विलायती काजूंची आरास देखील लक्षवेधी ठरली. दीनानाथ रुग्णालयात घडलेल्या घटनेवरती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या संबंधित आम्ही नोंद घेतली आहे तर उचित कारवाई करणार असल्याचं देखील ते म्हणाले. आमचे सिव्हिल सर्जनचे रिपोर्ट पण येतील आणि त्याच्या अनुषंगाने कुठला निर्णय घेतला पाहिजे, काय केला पाहिजे, त्याच्या अनुषंगाने पुढचे पाऊल उचलले जाईल. सर, पैसे मागणे किती उचित आहे? 10 लाख 20 लाख या प्रकारात किंवा काही कारवाई होऊ शकते का? किंवा अशी प्रकारची घटना जर झाली असेल तर त्याच्यावर ॲब्सोल्युटली उचित कडक कारवाई करणे आवश्यक आहे. पण त्याच्यावर मला कुठल्याही प्रकारचे भाष्य करण्याच्या आधी माझ्याकडे रिपोर्ट येणे आवश्यक आहे. तर एकदा आमच्याकडे सिव्हिल सर्जनची रिपोर्ट आली
तर त्याच्यामध्ये निष्कर्ष येतील की खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी काय काय झालं होतं. त्याच्यामध्ये ते हॉस्पिटलचे स्टेटमेंट पण घेणार आहे, जे अनफॉर्च्युनेटली ज्याची मृत्यू झाली आहे त्याचे नातेवाईकाचे सुद्धा ते स्टेटमेंट घेणार आहेत. आणि त्याच्या अनुषंगाने आपण एक निष्कर्ष पण पोहोचू शकतो की खऱ्या अर्थाने कुठे चूक झाली आहे, कोणाची चूक होती. तर त्याच्या अनुषंगाने पुढची पाऊल उचलले जाईल, उचित निर्णय घेतले जाईल. उचित जर आवश्यकता लागली की खऱ्या अर्थाने नेग्लिजन्स होता तर त्याच्या अनुषंगाने कारवाई पण नाही. आम्हाला 2 दिवसामध्ये रिपोर्ट देण्यासाठी आम्ही सांगितलं आहे सिव्हिल सर्जनला. 2 दिवस लागतात, जास्त काही याच्यामध्ये वेळ लागत नाही आहे. त्याच्यामध्ये ते स्टेटमेंट घेणार, त्याचे जे तेव्हा इलाज चालू होता तर त्याचे केस पेपर वगैरे ते बघणार आणि त्याच्या अनुषंगाने आमच्या इकडे रिपोर्ट सबमिट करतील. त्या रिपोर्टच्या आधारावर आम्ही पुढचा निर्णय घेऊ शकतो. सर, अनेक रुग्णांच्या असं तक्रार आहे की एकाच डॉक्टरांकडून अशा पैशांची मागणी होते आणि हलगर्जीपणा दिसून येतो. हां, नाही, मला याच्याबद्दलही मला सांगितलं गेलेलं आहे. तर आपण आमच्या जेव्हा सिव्हिल सर्जन याची चौकशी करतील किंवा त्या हॉस्पिटलमध्ये जातील तर त्यांना आम्ही हाही निर्देशित केलेलं आहे की त्या ठिकाणी जे बाकीचे पेशंट आहेत त्यांनी थोडे स्टेटमेंट त्याचेही विचारून घ्यावा, जेणेकरून आपल्याला एकूण काय पद्धतीने परिस्थिती चालू आहे त्याच्या लक्षात एक्झॅक्टली येणार आहे. तर काय कारवाई होऊ शकते हॉस्पिटल? आता आम्ही त्याच्यासोबत त्याच्याबद्दल भाष्य करणे बरोबर राहणार नाही, कारण रिपोर्ट आधी येणे आमच्यासमोर आवश्यक आहे. सर, खरं तर पुणे हे मेडिकल हब म्हणून पूर्णपणे अख्ख्या जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि अशा पद्धतीनं जर काही घटना घडत असतील तर पुण्याला हा कलंक लागू शकतो. आणि कलेक्टर म्हणून तुमची सगळ्यात मोठी जबाबदारी अशी आहे की अशा लोकांना मुजोरीपणा जे करतात त्यांच्यावर कडक कारवाई करा. डेफिनेटली, म्हणूनच आपण इमिडिएटली पाहून उचललेले आहे आणि योग्यची टीम पण स्थापित केलेली आहे. आणि तुमचं बोलणं पण बरोबर आहे. पुण्याला आपण तसाही टुरिझम स्थळ म्हणून आता डेव्हलप करण्याचा नवीन आपला एक विजन घेतलेला आहे. आदरणीय दादांचा ते विजन आहे आणि त्याच्यामध्ये मेडिकल टुरिझम एक मोठा भाग आहे. यासाठी मात्र आपल्या देशाचे आणि बाहेरच्या देशाचे पण येतात. तर सर्वांची जबाबदारी आहे, प्रशासनाची जबाबदारी आहे, सर्व हॉस्पिटलची पण जबाबदारी आहे, मीडियाची सुद्धा जबाबदारी आहे जी तुम्ही केलेली आहे, पार पाडलेली आहे. की अशा प्रकारची घटना समोर घडत असेल तर आपले समोर आले पाहिजे, जेणेकरून अशा प्रकारच्या कुठल्याही पुढे गोष्टी होऊ नये, योग्यचे पाऊल उचलले जातील. आणि मेडिकल टुरिझम म्हणून जे तुम्ही आता बोला त्याच्यामध्ये आपण पुढे जाऊ शकतो. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मराठीचा मुद्दा मांडत बँका तसेच आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर होतो की नाही हे पाहण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. या आदेशानंतर मनसे आक्रमक झाली. मनसे कल्याण शहर शाखेच्या वतीनं आज कल्याणमधील बँकांना प्राधान्यानं मराठीच्या वापराबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्याकडून बँकांना मनसेने लिहिलेले पेपर वेट भेट देण्यात आले. बँकेला मराठी भाषेसंदर्भात निवेदन दिलं काय? नुकताच आदरणीय राजसाहेबांनी पाडवा मेळाव्यात सांगितल्याप्रमाणे की प्रत्येक ज्या केंद्रशासित बँका आहेत त्या कुठल्याही प्रकारे मराठीचा वापर करत नाहीत. त्यांचे चेकबुक असतील किंवा इतर फॉर्म्स असतील त्याच्यामध्ये हिंदी आणि इंग्रजी ह्या 2च भाषा असतात. तर कुठेतरी मराठीला अभिजात दर्जा आता मिळाला आहे आणि हे पहिल्यापासून बाकीच्या राज्यांमध्ये त्या भाषेच्या याच्यामध्ये सगळंच व्यवहार चालतो, परंतु महाराष्ट्रात कोणीही बघत नव्हतं. आणि साहेबांनी आदेश दिल्यानुसार सर्व आम्ही जे पदाधिकारी आहेत कल्याणचे आज त्या बँकांना पत्र दिलं आहे, व्यवस्थापकांना सांगितलं आहे की आपण त्वरित 15 दिवसाच्या आत सर्व व्यवहार आपले मराठीत असावे आणि आपण स्वतः मराठी भाषा शिकावी. आणि त्यासाठी उल्हासजींनी जे एक दगड आणले पेपर वेट म्हणून आणि त्याच्यावर मनसे हे प्रिंट केलेलं आहे आणि ते आत्ताच दिलेले आहेत. तरी आजपासून 15 दिवसाच्या आत हा विषय चांगल्या प्रकारे होईल आणि त्यांनी तसं आम्हाला आश्वासित केलं आहे. काय संदर्भात निवेदन दिलं? गुढीपाडवा मेळाव्यामध्ये सन्मान्य राजसाहेबांनी जे आम्हाला आदेश दिले होते त्या आदेशाचं पालन करतो आहे की बऱ्याच संपूर्ण कल्याण शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या बँका आहेत याचा मराठीचा अवमान होतो आहे किंवा मराठी माणसाचा अपमान होतो आहे आणि मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा अवमान आम्ही सहन करणार नाही. म्हणून आम्ही आमच्याकडून महाराष्ट्र नवनिर्माण कल्याण शहरातर्फे की हे एक दगड दिलेलं आहे, हे पेपरवेट दिलेलं आहे की इतर भाषांवर हे वजन ठेवावं आणि मराठी भाषेला प्राधान्य मिळावं म्हणून आम्ही हे पेपरवेट दिलेले आहे. जर येत्या 15 दिवसात मराठी भाषेचा इथं संपूर्ण वापर झाला नाही तर हे दगड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक सभासदांकडं प्रत्येक नागरिकाकडे आमच्याकडे आहे. मग हे दगड कुठे कुठे लागेल हे त्यावेळेलाच कळेल. तुर्तास एवढंच. दीनानाथ रुग्णालय घटनेतील अपडेट समोर आली आहे. दीनानाथ रुग्णालय जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी माहिती दिली आहे.
सांगितल्याप्रमाणे दीनानाथ रुग्णालय आता शासनाकडे त्याचा पूर्ण अहवाल येत आहे. त्याच्यावर शासनाची जी त्यांना माहिती हवी ती पूर्ण दिल्याशिवाय याविषयी आता आम्हाला काही बोलता येणार नाही. तरी सुद्धा दीनानाथ रुग्णालय याविषयी माध्यमाला योग्य माहिती दे. मी एवढंच सांगतो आता याविषयी आता हा विषय तसा मेडिकल संबंधी गुंतागुंतीचा आहे. आता पूर्ण माहिती दीनानाथ रुग्णालयाची शासनाला गेलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला योग्य ते निवेदन चौकशी झाली का आणि ते पण पेशंट समोर मागणी केली त्यातच पेशंटला टेन्शन घेतलं. मला वाटतं मी स्पष्ट केलेलं आहे. मी आता परत हेच स्पष्ट करतो की जी माहिती आलेली आहे ती दिशाभूल करणारी अर्धवट आलेली आहे. पूर्ण माहिती दीनानाथ रुग्णालय याविषयी त्याची भूमिका लवकरच स्पष्ट करेल. सर ही तुमची प्रोसिजर आहे का? नेमकं खरं काय आहे? कारण जे सांगितलं जाते त्या संदर्भात तुमची बाजू ही समोर येत नाहीये. तुम्ही अर्धवट सांगताय. आरोप 10 लाख रुपयाचा. आपली स्टँडर्ड प्रोसिजर काय? किती पैसे भरून आपण रुग्ण ऍडमिट करून स्टँडर्ड प्रोसिजर सांगा सर. मी आता एवढंच सांगतो तुम्हाला, तुमच्या ज्या शंका आहेत जे तुमचे प्रश्न आहेत ह्याच्याविषयी आमची योग्य ती भूमिका जी आहे ती लवकरच स्पष्ट केली जाईल. आता याच्याविषयी काही बोलू शकत नाही. रुग्णालयाकडनं योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत आम्ही दिली जाईल. लवकरच दिली जाईल. अहवाल केलाय तुमचा. भांडूपच्या LBS मार्गावर असलेल्या मशिदीचे बांधकाम हे अनधिकृत असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. यासाठी आज नमाजवेळी किरीट सोमय्या हे या मशिदीच्या स्थळावर आले आणि त्यांनी येथील जागेची पुन्हा एकदा पाहणी देखील केली. तोड़कर जो भी है वो इलीगल है. अब यहाँ पर आपने आगे जो दिखाया 4 दुकान, एयर कंडीशन हॉल, अभी उसको पार्टी लगा दी मस्जिद की, तो ये सब इलीगल है. महापालिका ने 2023 में नोटिस दी, कुछ किया नहीं. तो 2025 में इन लोगों ने 2024 जुलाई में धमकी दी सोसाइटी को, पुलिस में जाने का नहीं, महापालिका में जाने का नहीं. हम पत्र लगा रहे. ये जगह भी यहाँ पर नमाज पढ़ना चाहते हैं वो. और इसके लिए ये देखो ये पत्र दिया है सोसाइटी को. आज सोसाइटी के लोग भी अपने साथ है. 29/7/2024 का लेटर जिसमें लिखा है कि हजारों लोग नमाज पढ़ने आते हैं, हम यहाँ पर नमाज पढ़ना चाहते हैं. और दूसरी बात, ना ब्याह इन्होंने परमिशन नहीं दी तो वहां पर उनके गेट के सामने शनिवार को नमाज फुटपाथ पर शुक्रवार को पढ़ते हैं. और इसलिए मैंने कल पुलिस को चैलेंज किया, मैं कल आता हूं, कौन देखता हूं मैं फुटपाथ पे ग्रेट ईस्टर्न हाउसिंग सोसाइटी के गेट पर कौन नमाज पढ़ता है, मैं देखता हूं. श्यामराव हमारे पूर्व विधायक सोसायटी का कोई अगर आपके सर तसं तुम्ही सांगितलं की 2 वर्षापासून कारवाई होत नाही, काही घोटाळा झाला असं तुम्हाला वाटतं का? पैशाची लेनदेन वगैरे याच्यात असं आहे की 2023 मध्ये नोटीस देण्यात आली. परवा महापालिकेचा अधिकारी, पोलीस अधिकारी समोर आम्ही भेट घेतली. महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही याच्यावर कारवाई करतोय, पण न्यायालयाने स्थगिती दिली आहे. महापालिकेचे जे नवीन वॉर्ड ऑफिसर आले, कोण अलका सत्ताने या खोटं बोलल्या. अलका सत्तानेचा निर्देशाने ते इथे 4 इंजिनियरने सगळ्यांच्या समोर, त्याचा व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आहेत, की मानव अधिकार आयोगाने स्थगिती दिली आहे. मी महापालिका आयुक्त कार्यालयात आज सकाळी बोललो, अतिरिक्त महापालिका या अलका सथानाला ताबडतोब सस्पेंड केलं पाहिजे. आज कोणी महापालिकेचा अधिकारी आला नाहीये, कारण की परवा खोटं बोलल्या, स्थगिती दिली आणि मानव अधिकार आयोगाने पोलीस हे अनधिकृत मस्जिद आहे. त्यांना आम्ही सांगितलं, महापालिकेने पत्र दिलं, सोसायटीने दिलं. त्यानंतर या पोलीस ऑफिसरने गेल्या आठवड्यात त्यांना लाऊडस्पीकरची परमिशन दिली आणि आता मला म्हणतात की आता त्यांनी भोंगे काढले.
काढलं, परमिशन का रद्द केली नाही आणि दिली कशी होती? सर पालिका प्रशासन काय मेहरबान होतं असं तुम्हाला वाटतं? नाही असं आहे की मुंबईत सर्रास या प्रकारात हे गोंधळ गडबड चालू आहे. लेन जिहादच्या नावाने जे जागा कब्जे करणं, अनधिकृत 2 झोपडे बांधायचे, नंतर हिरवा झेंडा लावायचा, आता याच्या विरोधात आम्ही मैदानात उतरलो आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. उद्या दुपारच्या नंतर मी तुम्हाला असं एक दुसरं प्रकरण उद्या दुपारी 4 वाजता शिवाजीनगर पोलीस स्टेशन मानखुर्द येते. अलिबाग इथे ज्यावेळेस अनधिकृत बांधकाम झालेला पण हातोडा घेतला होता, आता अशा प्रकारे यात 15 दिवसात जर महापालिका आणि पोलिसांनी कारवाई केली नाही तर आम्हाला इथे पण हातोडा घेऊन यावं लागणार. उद्धव ठाकरे म्हणतात उद्योगपतींच्या गटात जाण्यासाठी केलेलं नाव आहे, काय एकंदरीत त्याबद्दल तर बाबा उद्धव ठाकरेंनी लोकसभेत मतं मिळवण्यासाठी मशिदीत जाऊन, त्या भिंडी बाजार मोहम्मद अली रोड मध्ये जाऊन मराठीत भाषणं नाही केली. अरविंद सावंत उर्दू मध्ये भाषण करत होते. हम मस्जिद का एफएसआई बडा कर देंगे. आता असं आहे की त्यांना जिवंत राहण्यासाठी जर अल्लाह मियाँचा सहारे द्यावं लागत असेल तर बाळासाहेब यांचं दुर्दैव. अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.